मला असं वाटतंय राज ठाकरेला आता हे डिक्लेअर करावं लागेल की त्यांचं हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आहे की नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता राज ठाकरेला जाऊन विचारलं पाहिजे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर भुकत राहतात त्यांनी। अभी खुद के गिरेबान में झाँक के देखे वो की राज ठाकरेची भूमिका आता कशा स्वरूपाची आहे, कशा प्रकारची आहे। कारण राज ठाकरेंना जर श्रद्धा हे भारतीय संविधानात दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल, त्यातले त्यात ह्या देशामध्ये या राज्यामध्ये बहुसंख्य जी संख्या आहे, जे हिंदू लोकांची संख्या आहे आणि त्यांच्या भावनांना ठेच जाऊ नये असं कायम भारताचं संविधान म्हणजे संविधानाने प्रोटेक्टेड आहे। असं असताना गंगा हा विषय एका आस्थेसोबत जोडला गेलेला आहे, त्या एकूण गंगांचा सुद्धा त्यांनी अपमान केला आहे। त्यासोबतच बाळ नांदगावकर सारख्या व्यक्तींनी एका खूप म्हणजे आस्थेनं जर तीर्थ त्या म्हणजे गंगा मैयाचं तीर्थ आणलेलं असेल आणि त्या तीर्थाची अवहेलना, त्या तीर्थाची हेटाळणी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातही केली, म्हणजे ठेव रे तिकडं म्हणून, मी नाही पिणार म्हणून। राज ठाकरे पिण्याची सक्ती नाही, परंतु राज ठाकरे सार्वजनिक आयुष्यामध्ये कसं वागावं, कसं वर्तन करावं, इतरांच्या म्हणजे भावनांना ठेस पोहोचणार नाही हे पाहिलं पाहिजे। हीच जर बाब एखादी चुकून एखाद्या अल्पसंख्याक मुसलमानाच्या हातून झाली असती तर किती तिळपापड झालं असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे। आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं आता त्याची सटकली, आता राज ठाकरेंची सटकली का, राज ठाकरेंची सटकली का, असं माझं मत आहे। मी काय सांगतो, राज ठाकरेंची निंदा करावी तेवढी कमी आहे। ही बोलण्याची शक्ती, ही बोलण्याची म्हणजे ज्याला म्हणतो आपण मस्ती कुठून येते, आपण काय बोलतो, काही तारतम्य आहे का? ज्यावेळेस राज ठाकरे असं बोलले, काय बोलले म्हणजे गंगा मैयाच्या अपमानाबाबत, त्या तीर्थाच्या बाबतीमध्ये असं खाजवून एक अश्लील भाव करून बोलले, त्यावेळेस लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत। राज ठाकरेच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले पाहिले मी, प्रश्नचिन्ह पाहिला, लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत। कारण लोकांच्या लक्षात आलं होतं की राज ठाकरे जे बोलत आहेत ते सटकल्यासारखं बोलत आहेत। आणि मला असं वाटतं राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। राज ठाकरेंनी तमाम जे गंगा मैया म्हणतात, जे त्या गंगेच्या त्या गंगेतल्या पाण्याला तीर्थ म्हणतात, त्या लोकांची माफी मागितली पाहिजे। आणि राज ठाकरेंनी डिक्लेअर केलं पाहिजे की त्यांचा राजकीय पक्ष आता हिंदुत्ववादी पक्ष नाही। हे सगळं करण्याची शक्ती कुठून येते? तर आमचेच राजकीय पुढारी नको असती त्याला महत्त्व देतात आणि त्या महत्त्वातून असं हे वर्तन, असे गैरवर्तन, असे अपमानास्पद वर्तन, असं हे एकूण धार्मीय गोष्टीच्या पलीकडे जाऊन असं म्हणजे एखादी क्रूरतेचं एखाद्या धर्माच्या प्रती, एखाद्या आस्थेच्या प्रतीचं हे वर्तन निर्माण झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।